नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर सर्वांना हॅपी होळी. चला तर मग आता आज आपल्या युनिटमध्ये होळी आहे. तर आम्ही आता होळी सेलिब्रेशन करायला जाणार आहे. तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. तर आजचं टेम्परेचर आहे -13 ते 16 पर्यंत आहे. चला तर मग आता जाऊया आपण होळी सेलिब्रेशनसाठी. तर मंडळी बघा, होळीला कलर मागवलेले होते, ते पण घ्यायचे होते बघा स्वराला. तिथं असतात बघा सर्व कलर ठेवलेले, पण तरी पण स्वराला घरचे कलर घेऊन जायचे होते. आणलेत तर आता वापरायला तर पाहिजेच होते ना. तर होळीला आपल्याकडे बघा धुळवड म्हणतात. तर धुळवडीचा हा प्रोग्राम आहे बघा, रंग खेळण्याचा आज. तर युनिटमध्ये बघा खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं असतं. सर्वजण एकत्र येतात, खेळला जातो. तर बघा स्वरा घेते, तिला जो कोणता आवडीचा कलर पाहिजे तो घेते. दादाला एक देते आणि तिला पर्पल पाहिजे होतं म्हणून पर्पल घेतलेला आहे. पिचकारी वगैरे घेऊन चालली आता पहिल्यांदा. मग दादा बघा तिथं बाप्पाला पहिल्यांदा कलर लावतोय. घरातूनच सुरू केलंय बघा त्यांनी होळी खेळायला. तर स्वतः आधी दिदीला लावतोय, मग दिदी काय कमी यावी तेव्हा दिदी पण लगेच दादाला लावायला जाते. तर चला तर मग आता दोघांनी मग नंतर फुगे पण आणले होते बघा हे. तर बोलून हे फुगतच नव्हते बघा, पाणी असं प्रेशरचं पाणी पाहिजे होतं त्याला, असे फुलत नव्हते. म्हणून तो श्रीने असं पिचकारीच होती ना मोठी, त्या पिचकारीच्या प्रेशरनेच 2-3 फुगे फुगवले. आणि मग चला निघालोय आता बाहेर युनिटमध्ये. तर बघा इकडं बाहेरचं असं वातावरण आहे. थंडी तर आहे सध्या खूप, पण असं ऊन वगैरे पडलंय त्यामुळे एवढं काही जाणवत नाही. आणि बघा मलाच उशीर झाला होता, मी सगळ्यात मागं राहिले होते. तर इथं पोचले बघा मी सर्वांना. तर सगळ्यांचं चालूच होतं बघा खेळायचं होळी इकडे. सर्व मुलं वगैरे एकदम मस्त एन्जॉय करतात बघा होळीचं. म्हणजे असं सण वगैरे फेस्टिवल असला का बघा, युनिटमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि एन्जॉय करतात सर्वजण मिळून. तर वातावरण पण बघा इकडं असं ऊन वगैरे पडलेलं आहे. आणि ह्याचं नियोजन सर्व पूर्ण हॉलमध्ये केलेलं आहे. तर सिनियर मॅडम येत होते, त्यांची वाट बघत होतो आम्ही, उभाच होतो. तर मुलांचं इकडे खेळायचं चालू होतं. तर तोपर्यंत आम्ही पण त्यांची वाट बघून बघून मग नंतर आम्ही पण कलर खेळायला सुरुवात केली. मग थोडाफार कलर लावला बघा थोडाफार इथं. आणि अशा बघा ही आंध्राची मैत्रीण, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या मैत्रिणी भेटतात. तर इकडं स्त्रीचं आणि ह्यांचं मुलांचं बघा कसा एन्जॉय चाललाय. तर या पण मैत्रिणी आहेत बघा. कोणी युपीच्या, कोणी बिहारच्या, कोणी महाराष्ट्रातल्या पण आहेत. तर स्त्रीचा बघा कसा अवतार झालाय. तर मॅडमची वाट बघत बघत तोपर्यंत बायकांना सुचले की चला आपण असं खेळ खेळूया कलरचे, म्हणून कलरवरती रील्स काढायचं चालू होतं बघा इकडं. तर वेगवेगळे कलर घेऊन सर्वांनी एन्जॉय केला होता बघा. असं आता सर्वजण मैत्रिणी एकत्र आल्या बघा, असंच नियोजन असतंय एन्जॉय करायचं. तर बघा आतमध्ये कोणीच जात नव्हतं, थंड वातावरण होतं, त्यामुळे आतमध्ये बघा असं नियोजन आहे. हा मोठा हॉल आहे आणि साईडला इकडं खाण्यापिण्याची पण व्यवस्था केलेली आहे बघा. स्नॅक वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेलं आहे आणि इकडं कलर्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि सोरानं बघा, सोरा तर कशी रंगली बघा, सोरा पूर्ण एन्जॉय केलाय सोराने. आणि बघा ही मुलं कसे पळतायत एकमेकांना, मुलांनी तर भरपूर एन्जॉय केला, एकमेकांना पकडून पकडून लावत होते कलर बघा. मुलांनी मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि इकडंच मध्ये पार्टिशन आहे बघा, त्या पलीकडच्या साईडला जेंट्स लोकांचं पण आहे आणि इकडं अलीकडं लेडीजचं होतं. तर नियोजन आता हॉलमध्ये होतं, पण हॉलमध्ये थंडी असल्यामुळे कोणीच जायला तयार नव्हतं. मॅडमचीच वाट बघत बसलो होतो आम्ही, बाहेरच उभा होतो. तर इकडं बघा लेडीजचं कसा एन्जॉय चाललाय, मॅडम काय अजून आल्याच नव्हत्या. तो हा काशी आहे बघा, काशीनं पिचकारी घेतली होती बघा. तर पिचकारीनं वगैरे इथं एवढं खेळताच येत नव्हतं, कारण थंडी असल्यामुळे पाणी पण थंड होतं. तेवढं काही खेळले नाहीत, पिचकारीचा काही उपयोगच केला नाही. सुकेच कलर खेळायचे चालू होते बघा, लेडीजचे तर सुकेच कलर होते. बाकी ठिकाणी तर आम्ही भरपूर एन्जॉय करतो, म्हणजे पाणी वगैरे सर्व टाकून खेळतात. तर इथं बघा हॅपी होळी, सर्वांना शुभेच्छा द्यायचं. तर बघा सिनियर मॅडम पोचलेल्या आहेत आता, त्यांना पण कलर लावून झालेला आहे. त्या पण कलर घेऊन आलेले, त्या पण सर्व एन्जॉय करतात, मिळून मिसळून फॅमिलीसोबत राहतात सर्वजण. फौजमध्ये हेच तर आहे, सर्वांनी एकत्र येणे, एन्जॉय करणे. तर चला आता मॅडम आले, तर सर्वजण आता हॉलमध्ये चाललो होतो आम्ही. तर हॉलमध्ये आलोय बघा. तर हॉलमध्ये आल्याला सर्वांनी वेगवेगळे कलर घ्यायला सुरुवात केलेली आहे आता. कोणी रंगीबिरंगी घेते, कोणी एक एक घेते. तर बघा इथं एका दिदीनं तर माझ्या पूर्ण कपड्यांमध्येच कलर टाकला होता. आता मी तिला शोधत होते, तिला पण टाकायला गेले. हे असंच असतंय बघा, मस्ती एन्जॉय कलर टाकणं वगैरे, केसांमध्ये टाकायचं, कपड्यांमध्ये टाकायचं चालूच असते बघा. तर बघा आता ही दीदी तर मला पूर्ण भरवूनच टाकते. आता मी पण तिला भरवायला प्रयत्न करत होते. तर माझ्या हातात मग व्हिडिओ बनवायचं चालू असल्यामुळे मी काय तिला व्यवस्थित लावताच शकले नाही. तर हे बघा सिनियर चीफ इंजिनियर साहेब आले होते, तर त्यांना बी सर्वांनी विश केलं, कलर वगैरे लावला. तर इथं डान्स करायचं चालू आहे.
तर बघा एवढ्या दिवसांनी इथं सर्व मैत्रिणी मिळून आल्या बसलो होतो आम्ही. तर इकडं स्नॅकची पण तयारी होती बघा. स्नॅकमध्ये अंडे बॉईल होते. इकडं काळा चना, पकोडे वगैरे होते. तर लेडीजना डान्स करून थकल्यावर आल्या होत्या बघा स्नॅक वगैरे खायला. स्नॅक खाण्याच्या अगोदर बघा कोणाचं व्हिडिओ करायचं चालू आहे तर कोणाचं काय. तर इकडं मध्येच मग लेडीजनी बोलवून नेलं म्हणे स्नॅक नंतर खाऊया. अगोदर डान्स आणखी बाकी आहे म्हणून बघा इथं नागिन गाण्यावरती कसा डान्स चालू आहे. आता इथं मी कॉपीराईट वगैरे गाण्याला येतं म्हणून मस्त एन्जॉय केला होता. पण बॅकग्राऊंड म्युझिक मी लावू शकत नाही कारण कॉपीराईट येतं ना, त्यामुळं काही लावता येत नाही म्हणून मी पूर्ण म्यूटच केलेला आहे आणि व्हॉइस रेकॉर्ड करायला लागते. तर इथं बघा सर्वजण मैत्रिणी बसलो आता डान्स वगैरे झाल्यानंतर सर्वजण स्नॅक वगैरे एन्जॉय करायला बसलेत आहेत. आणि त्याचबरोबर मुलं पण आहेत बघा, छोटी छोटी मुलं इथं. आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक, ज्यूस वगैरे होतं. पण मुलांना सगळ्यात जास्त कोल्ड्रिंकच आवडत होतं. स्वरा तर बघा वरचं कधी चेंज करून घरून आले मला माहितीच नाही, वरचा टॉप काढून आली होती नंतर रिटर्न. तर इथं खाता खाता मध्येच डान्स पण सुरू आहे बघा लेडीजला आज म्हणजे आज सगळे एन्जॉयच करत होते छानपैकी. त्यांना म्हणजे आज जोशच होता की एन्जॉय करायचाच आहे म्हणून. नाही असं सर्वजण एकत्र आले की मग सगळे मिळून एन्जॉय करतात बघा. आणि रूममध्ये काय रोजच तेच रोजच काम आणि हेच असते. असं बाहेर एकत्र फेस्टिवल असला की मग सर्वजण मिळून बघा असं एन्जॉय करतात. आपण एवढ्या लांब आपल्या फॅमिलीला सोडून राहतो तर हीच आपली फॅमिली असते बघा सोबत एकत्र राहण्यासाठी. तर स्वरा पण बघा इथं इथं शर्यत गाण्यावर डान्स चालू आहे. पण आता ते मी म्युझिक म्यूट केलेलं आहे कारण हे होतं ना, त्यामुळे ते गाण्यावरती डान्स चालू आहे. स्वराला हे गाणं लागले की लगेच नाचायला सुरुवात करते पहा. चला तर मग आता एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही आता चाललो आता रिटर्न आता घरी. जवळजवळ 2 तास झालं आम्ही खेळलो होतो. तर स्वरा बघा किती थकली एन्जॉय करून कमरेवर हात ठेवते म्हाताऱ्या माणसाप्रमाणे. आणि इकडं बघा साईडचा बर्फ आहे तो अजून वितळलेला नाही आणि हा किती खराब झाला पडला त्यावेळेस एकदम बघायला किती छान आणि फ्रेश वाटत होता. आणि हे बघा इथं मुलांनी होळीचे कलर पण कसे पाणी करून खेळलेले आहेत मुलं. मुलांनी एवढी थंडी असून पण पाण्यामध्ये खेळले होते बघा. तर श्री बघा कसा झालाय पूर्ण पाण्याच्या बाटल्या भरून भरून बघा पिचकारे मारत खेळलेले आहेत मुलं. एवढ्या थंडीमध्ये पण पाणी खेळलेत बघा ते. आणि बघा इथं सोरा आणि श्री त्यांना पिचकारीच खेळता आली नाही म्हणून इथं थोडंसं कोमट पाणी घेऊन बघा इथं खेळायचं सुरू झालंय त्यांचं पिचकारी. कारण एन्जॉय करता आलं नाही पिचकारीचं एवढी थंडी असल्यामुळं, कारण थंडी जास्त असल्यामुळं कोणी पाण्याचा एवढा वापर केला नव्हता. पण मोठ्या मुलांनी तिकडं बाटल्या घेऊन एकमेकांच्या अंगावर वितत होते बघा. तर बघा श्रीचा अवतार कसा झालाय. श्री पूर्ण पाण्यामुळे त्याचा पूर्ण कलर चिपकून बसला, आता निघतोय की नाही काय माहिती. आणि स्वराला पण आता आवरायचं आवरून घेते म्हटलं आता आलोय घरी आता रूमवरती. तर मंडळी आलोय बघा आता होळी खेळून. तर आता बघा 12:30 वाजले तर साधारण 2 तास चांगलं खेळून आलोय बघा आम्ही. तर आता बघा अवतार तर असा बिघडवलाय आता. अगोदर खेळून आलोय चांगलं, आता आवरायचंय बघा व्यवस्थित, आंघोळ वगैरे करायची आणि आज जेवण करायचं मग नंतर. चला तर मग आता आवरून घेतो व्यवस्थित आता. तर पहा इथं आंघोळ वगैरे करून घेतली, स्वराचं वगैरे आवरलं. मग मी आधीच पुरणपोळीची तयारी केलेली होती. तर त्या पोळ्या बनवल्या मी अगोदर आणि पुरणपोळीसोबत फक्त आमटीच केली होती मी. खीर वगैरे दूध वगैरे आवडत नाही मुलांना. तर इकडं शेजारच्या दीदीनं पकोडे पण दिले होते, डाळ आणि मेदूवडा. ते मुलं खात होते. तर बघा माझी पण अंघोळ झाली, आवरून घेतलं सर्व. आता अंघोळ वगैरे केल्यावर फ्रेश वाटते. कलर खेळल्यामुळे धुळवळीमुळे थकायला तर झालं होतं, पण एक मनात वेगळा उत्साहही होता आणि आनंदही होता बघा मनामध्ये. तर असं कलर खेळल्यावर बघा छान वाटतंय. मी पहिले खेळत नव्हते, मला आवडत नव्हतं बिलकुल कलर वगैरे खेळायला. पण जशी मी सोबत बाहेर राहते ना, तसं मी खेळायला सुरुवात केलेली आहे आणि छान वाटतं बघा असं मिळून मिसळून एकत्र आले की. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? थँक्यू.